कल्पना करा, एखाद्या रिकाम्या खोलीत कोणाला तरी कोंडून ठेवलंय आणि छताला अगदी उंचावर केळ्यांचा एक घड लटकवलाय. जो हाताला येऊच शकत नाही. अगदी बरोबर, हाताला अजिबात येऊ शकत नाही. आणि जमिनीवर फक्त काही लाकडी काठ्या बिखुरलेल्या आहेत. आता अशा वेळी एखादा काय करेल? उड्या मारेल, धडपड करेल. आणि शेवटी थकून जाईल. हो ना. पण 1914 मध्ये सुलतान नावाच्या एका चिंपांझीने नेमक्या याच परिस्थितीचा सामना केला. आणि त्याने जे काही केलं, मग त्याने मानवी मेंदूच्या आकलनाबद्दलचा आपला संपूर्ण दृष्टिकोनच कायमचा बदलून टाकला. नक्कीच. आणि म्हणूनच या घटनेला मानसशास्त्राच्या इतिहासातील एक मोठा टर्निंग पॉइंट मानलं जातं. कारण सुलतानने जे केलं ते त्या काळातील प्रस्थापित सिद्धांतांना पूर्णपणे धक्का देणारं होतं. म्हणजे जे जुने समज होते. हो, जुने समज. आपण नेहमी ऐकतो की शिक्षण म्हणजे प्रयत्न आणि प्रमाद, म्हणजे ट्रायल अँड एरर. सतत चुका करा आणि त्यातून हळूहळू शिका. एक यांत्रिक प्रक्रिया. अगदी. पण सुलतानच्या त्या एका कृतीने दाखवून दिलं की शिकणं ही त्याहून खूप मोठी, गुंतागुंतीची आणि आतून घडणारी एक अर्थपूर्ण प्रक्रिया आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण याच प्रवासाचा वेध घेणार आहोत. तर आपला आणि प्राण्यांचाही मेंदू प्रत्यक्षात नवीन गोष्टी कशा शिकतो, यामागील कार्यपद्धती नेमकी काय आहे, हे आपण समजून घेणार आहोत. चला तर मग हे समजून घेऊया. मगाशी मी जो सुलतान माकडाचा प्रसंग सांगितला, तिथूनच सुरुवात करूया. हो, तिथूनच. सामान्यतः आपल्याला वाटेल की तो एक प्राणी आहे, तो वेड्यासारखा उड्या मारत राहील, थकेल आणि निराश होऊन एका कोपऱ्यात बसेल. जुन्या विचारांनुसार हेच अपेक्षित होतं. पण सुलतान तसं करत नाही. तो जे करतो ते खरंच थक्क करणार आहे. हो, तो काय करतो? हा प्रयोग कोहलर या गेस्टॉल्ट मानसशास्त्रज्ञांनी केला होता. आता गेस्टॉल्ट हा मूळचा जर्मन शब्द आहे. अच्छा, मला वाटलं एखाद्या व्यक्तीचं नाव आहे. नाही, त्याचा अर्थच मुळात समग्र किंवा पूर्णत्व असा होतो. कोहलर आणि त्याचे सहकारी कोफका आणि वर्दीमर यांचं अत्यंत ठाम मत होतं की आपण कोणत्याही गोष्टीकडे सुट्या किंवा विस्कळीत भागांमध्ये पाहत नाही. म्हणजे तुकड्या तुकड्यात बघत नाही. बरोबर. आपण संपूर्ण चित्र पाहतो. आणि सुलतानाने नेमकं हेच केलं. उड्या मारून थकल्यानंतर तो थांबला. एक सेकंड. म्हणजे तो चक्क शांत उभा राहून विचार करत होता. अगदी. तो केवळ आजूबाजूला रिकाम्या नजरेने बघत नव्हता, तर त्याच्या मेंदूत एक प्रकारची मानसिक पुनर्रचना चालू होती. म्हणजे मेंटल रिस्ट्रक्चरिंग. हो. तो खोलीत विखुरलेल्या काठ्या आणि उंचावरची केळी यांच्यातील संबंध जोडण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या डोक्यात या सर्व घटकांची एक नवी जुळवाजुळव होत होती. आणि अचानक त्याला एक क्षण अनुभवता येतो. तो 2 काठ्या एकमेकांना जोडतो, एक मोठी काठी तयार करतो आणि केळी काढून खातो. क्या बात है. म्हणजे इथे शिकण्याची प्रक्रिया ही हळूहळू टप्प्याटप्प्याने झालेली नाहीये. ती अचानक एका क्षणात लख्ख प्रकाश पडावा तशी झालीये. तंतोतंत. यालाच मानसशास्त्रात मर्मदृष्टी म्हणतात. म्हणजे इन्साईट. मर्मदृष्टी ही अशीच असते. जसं आपण एखादा अवघड गणिताचा कोडं सोडवताना अनेक प्रयत्नानंतर अचानक उत्तर सापडतं, तसंच काहीसं. अगदी तसंच. तुम्ही जर या प्रगतीचा आलेख काढला तर तो हळूहळू वर जाणारा नसतो. तो एका सरळ रेषेत चालतो आणि अचानक एका बिंदूवर तो थेट 90 अंशात वर उसळी घेतो. बापरे, 90 अंशात उसळी? हो. आणि यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एकदा काही मर्मदृष्टी मिळाली की ते ज्ञान कायमस्वरूपी होतं. म्हणजे सुलतानला दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच खोलीत ठेवलं तर तो पुन्हा आधी उड्या मारून वेळ वाया घालवणार नाही का? नाही, अजिबात नाही. तो थेट काठ्या जोडेल. कारण आता त्याने केवळ एक यांत्रिक कृती पाठ केलेली नाहीये, तर त्याने त्या परिस्थितीमागच्या तर्कशास्त्र आणि कारण समजून घेतलं आहे. हे खरंच खूप प्रभावी आहे. पण इथे मला एक मोठा प्रश्न पडतोय. कोणता? सुलतानच्या त्या खोलीत काठ्या होत्या म्हणून त्याने त्या जोडल्या. समजा ती खोली पूर्णपणे रिकामी असती तर? खूप छान प्रश्न आहे. म्हणजे तो जो क्षण आहे तो फक्त त्याच्या मेंदूत घडला नाहीये, तर त्याच्या आजूबाजूला जे काय होतं त्यामुळे तो घडलाय. म्हणजे आपल्या सभोवतालची परिस्थिती आपल्या विचारांना आकार देते का? तुम्ही अगदी अचूक मुद्द्यावर बोट ठेवलंय. केवळ आतील बुद्धिमत्ता पुरेशी नसते. आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला कर्ट लेविन यांच्या क्षेत्रीय उपपत्तीमध्ये मिळतं. क्षेत्रीय उपपत्ती? हो, फील्ड थिअरी. लेविन हे जर्मन अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते आणि त्यांनी मानवी वर्तनाचं एक सूत्रच मांडलं. B = F (P आणि E).
बी बरोबर एफ कंसात पी आणि ई हे ऐकायला एखाद्या भौतिकशास्त्राच्या किंवा गणिताच्या सूत्रासारखं वाटतंय. याचा प्रत्यक्षात काय अर्थ होतो? हे सूत्र वरवर सोपं वाटतं, पण ते खूप गहन आहे. बी म्हणजे बिहेवियर किंवा वर्तन, पी म्हणजे पर्सन म्हणजे ती व्यक्ती, तिचे गुण, तिची बुद्धिमत्ता. हो तिचा स्वभाव, आणि ई म्हणजे एन्व्हायरमेंट किंवा तिची बाह्य परिस्थिती, आणि एफ म्हणजे फंक्शन किंवा एकत्रित परिणाम. अच्छा. थोडक्यात सांगायचं तर माणसाचं वर्तन हे त्याचं व्यक्तिमत्व आणि त्याची परिस्थिती यांच्यातील आंतरक्रियेचा परिणाम असतो. ओके. मला एक रूपक वापरून बघू द्या. समजा माझ्याकडे एक अत्यंत शक्तिशाली स्पोर्ट्स कार आहे, जिचं इंजिन खूप ताकदवान आहे. हे झालं पी म्हणजे पर्सन. बरोबर. पण जर मी ती कार बर्फाळ आणि निसरड्या रस्त्यावर चालवत असेन, हे झालं ई म्हणजे एन्व्हायरमेंट. बरोबर. तर त्या कारचा वेग आणि नियंत्रण म्हणजे तिचं वर्तन पूर्णपणे बदलेल. बरोबर. एकदम अचूक उदाहरण आहे हे. मी इंजिनला कितीही दोष दिला तरी उपयोग नाही, कारण रस्ताच निसरडा आहे. क्या बात आहे. कितीही उत्तम कार असली तरी बर्फावरती घसरणारच. लेविन यांच्या मते ही जी कार आणि तो रस्ता मिळून जी एक सद्यस्थिती तयार होते त्याला जीवन क्षेत्र म्हणतात, म्हणजे लाईफ स्पेस. लाईफ स्पेस. हो. माणूस भूतकाळात काय होता किंवा भविष्यात काय असेल यापेक्षा सध्याच्या त्याच्या वर्तमान जीवन क्षेत्रात कोणती बले त्याच्यावर काम करत आहेत हे महत्वाचं असतं. फोर्सेस. म्हणजे समजा एखादा हुशार विद्यार्थी वर्गात अचानक खराब अभ्यास करू लागलाय, तर फक्त तो आळशी झालाय असं म्हणणं चुकीचं ठरेल. आपण त्याच्या जीवन क्षेत्राचा विचार करायला हवा. अगदी बरोबर. त्याच्या जीवन क्षेत्रात काही सकारात्मक बले असू शकतात, जसं की शिक्षकांचं प्रोत्साहन किंवा स्वतःची महत्वाकांक्षा. पण त्याचवेळी तिथे अत्यंत प्रभावी नकारात्मक बलेही असू शकतात, जसं की वर्गात इतर मुलांनी त्याची उडवलेली खिल्ली किंवा घरगुती ताणतणाव. हे खूप महत्वाचं आहे. हो ना. जोपर्यंत तुम्ही ती नकारात्मक बले कमी करत नाही तोपर्यंत केवळ त्याला मोटिवेट करून त्याचं वर्तन बदलणार नाही. मग लेविनच्या मते हा वर्तन बदल प्रत्यक्ष घडून कसा आणायचा? कारण बघायला गेलं तर जुन्या सवयी मोडणं हे सर्वात कठीण काम असतं. त्यासाठी लेविन यांनी वर्तन बदलाचे 3 अत्यंत प्रभावी टप्पे सांगितले आहेत: अनफ्रीजिंग, चेंजिंग आणि रिफ्रीजिंग. अनफ्रीजिंग म्हणजे बर्फ वितळवणे. पण मानवी मेंदूच्या आणि वर्तनाच्या बाबतीत हे कसं घडतं? आपण माणसाला वितळू तर शकत नाही. अनफ्रीजिंगचा अर्थ केवळ जुनी सवय थांबवणं असा होत नाही. हा एक ज्ञानात्मक संघर्ष निर्माण करण्याचा टप्पा आहे. ज्ञानात्मक संघर्ष. कॉग्निटिव्ह क्रायसिस. व्यक्तीला किंवा विद्यार्थ्याला हे तीव्रतेने जाणवून देणं की त्याची सध्याची पद्धत आता अजिबात कामाची नाहीये, ती अपयशी ठरत आहे. जेव्हा त्याला ही जाणीव होते, जेव्हा त्याची जुनी श्रद्धा हादरते, तेव्हाच त्याचा मेंदू नवीन उपाय शोधण्यासाठी वितळतो किंवा खुला होतो. हा. म्हणजे जोपर्यंत मला हे जाणवत नाही की माझा रोजचा अभ्यासाचा किंवा कामाचा मार्ग पूर्णपणे चुकीचा आहे आणि त्यामुळे तुमचं नुकसान होतंय, हो, तोपर्यंत मी नवीन मार्ग स्वीकारणारच नाही. अगदी. आणि मग येतो दुसरा टप्पा, चेंजिंग किंवा संक्रमण, जिथे प्रत्यक्ष नवीन मार्ग दाखवला जातो, नवीन संकल्पना शिकवली जाते, व्यक्ती नवीन वर्तन आत्मसात करू लागते. आणि शेवटी रिफ्रीजिंग. बरोबर. जिथे हे नवीन वर्तन वारंवार वापरून त्याला स्थिर केलं जातं, जेणेकरून तो नवीन बर्फ किंवा नवीन भक्कम सवय बनेल आणि व्यक्ती पुन्हा जुन्या सवयीकडे वळणार नाही. हे अनफ्रीज करून नवीन गोष्टी शिकणं खूपच तार्किक आहे. पण इथे मला माझ्या स्वतःच्या एका समस्येची आठवण येते. मी नवीन गोष्टी शिकतो तर नक्की, पण मग त्या बऱ्याचदा माझ्या मेंदूत टिकतच नाहीत. हे अनेकांसोबत होतं. आपण सगळेच जण शालेय जीवनात परीक्षेच्या आदल्या रात्री घोकंपट्टी करून पास झालेलो आहोत आणि 2 दिवसांनी ते सगळं विसरूनही गेलोय. मग परिस्थिती अनुकूल करून आणि सवय बदलूनही माहिती कायमस्वरूपी कशी साठवली जाते? आणि इथेच डेव्हिड ऑसुबेल यांची समावेशन उपपत्ती आपली मदत करते. सबसम्शन थिअरी. सबसमसम. ऑसुबेल यांनी पाठांतर आणि अर्थपूर्ण अध्ययनातील फरक अत्यंत स्पष्टपणे मांडला आहे. पाठांतर हे तात्पुरतं असतं, कारण ते तुमच्या मेंदूत असलेल्या जुन्या माहितीशी जोडलं गेलेलं नसतं. ते हवेत लटकत असतो. हो, आणि म्हणूनच पटकन विसरलं जातं. म्हणजे अर्थपूर्ण शिक्षण हे कायम आपल्या विद्यमान ज्ञानाच्या चौकटीत सामावलं जातं. आपल्या स्रोत माहितीत यासाठी समावेशन हा शब्द वापरला आहे. जणू काही आपल्या मेंदूत आधीच एक साचा तयार आहे आणि नवीन माहितीचा ठोकळा आपण त्या साच्यात बरोबर बसवतोय. हो. तुमच्या मेंदूत आधीच ज्ञानाची एक विशिष्ट आणि गुंतागुंतीची रचना आहे.
नवीन येणारी माहिती ही त्या जुन्या रचनेत कशी बसते यावरती किती काळ टिकेल हे ठरतं. अच्छा. यासाठी ऑसुबेल यांनी एक खूपच प्रभावी तंत्र सुचवलं आहे, ॲडव्हान्स ऑर्गनायझर किंवा ज्ञानाचा पूल. कोणतीही नवीन गुंतागुंतीची माहिती देण्यापूर्वी विद्यार्थ्यांना एक पूर्वसूचना किंवा संकल्पनात्मक चौकट दिली पाहिजे. इथेच खरी गंमत आहे. मला हे ॲडव्हान्स ऑर्गनायझर एखाद्या चित्रपटाच्या ट्रेलरसारखं वाटतं. ट्रेलरसारखं. हो ना. ट्रेलर आपल्याला पूर्ण चित्रपट सांगत नाही, पण तो आपल्या मेंदूला आधीच तयार करतो की पुढे काय पाहायला मिळणार आहे. ही एक लव्ह स्टोरी आहे की हॉरर फिल्म आहे. बरोबर. म्हणजे आपला मेंदू त्या साच्यात विचार करायला लागतो. हे ट्रेलरचं रूपक अगदी अचूक आहे. जर मी तुम्हाला थेट उष्मागतिकीचे नियम म्हणजे लॉज ऑफ थर्मोडायनॅमिक्स शिकवायला लागले तर तुम्ही गोंधळून जाल. नक्कीच गोंधळेन. पण जर मी आधी तुम्हाला एक ॲडव्हान्स ऑर्गनायझर दिला की आपण कधी विचार केलाय का की गरम चहाचा कप टेबलावर ठेवला तर तो थंड का होतो आणि आजूबाजूची हवा गरम का होते, अरेच्छा. तर तुमचा मेंदू लगेच जुन्या अनुभवांना जागृत करतो. ऑसुबेल यांचे एक अत्यंत प्रसिद्ध वाक्य आहे, अध्ययनावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा एकमेव घटक म्हणजे विद्यार्थी आधीपासून काय जाणतो हे. म्हणजे शिक्षणाची दिशा ही नेहमी सामान्याकडून विशिष्ट उदाहरणांकडे असली पाहिजे. पण ऑसुबेलच्या या समावेशनामध्ये 2 वेगळे प्रकार असल्याचं आपल्या माहितीत नमूद आहे. हो, 2 प्रकार आहेत. संदर्भात्मक समावेशन आणि सुसंगत समावेशन. मग हे शब्द थोडे जड वाटत आहेत. याचा प्रत्यक्ष अर्थ काय होतो? हे समजायला खूप सोपे आहेत. जेव्हा आपण नवीन ज्ञान घेतो तेव्हा 2 वेगळ्या गोष्टी घडू शकतात. संदर्भात्मक समावेशन म्हणजे तुमच्याकडे आधीच असलेल्या ज्ञानात फक्त थोडी भर पडणं, डेरिव्हेटिव्ह सबझम्पशन. फक्त भर पडणं. समजा तुम्हाला कुत्रा हा प्राणी माहीत आहे. तुम्ही जर्मन शेफर्ड पाहिलाय, लॅब्राडॉर पाहिलाय. उद्या तुम्ही पग जातीचा कुत्रा पाहता. अच्छा, तो छोटासा. हो, तुमचा मेंदू सहजतेने त्याला कुत्रा या जुन्या संकल्पनेत सामावून घेतो. हे झालं एका मोठ्या झाडाला एक नवीन छोटी फांदी फुटण्यासारखं. ओके, हे समजायला सोपं आहे. ज्ञानात फक्त विस्तार झाला. आणि दुसरं आहे सुसंगत समावेशन किंवा कोरिलेटिव्ह सबझम्पशन. इथे नवीन माहितीमुळे तुमची आधीची पूर्ण ज्ञानाची रचनाच हादरते आणि तिला बदलावं लागतं. बापरे, म्हणजे काय? उदाहरणार्थ, एखादा लहानपणापासून शिकलाय की जे प्राणी पाण्यात राहतात त्यांना मासे म्हणतात. पण मग एक दिवस त्याला शिकवलं जातं की समुद्रात आढळणारा देवमासा म्हणजे व्हेल मासा नसून तो सस्तन प्राणी आहे. अगदी. तो अंडी देत नाही तर पिल्लांना जन्म देतो. अरेच्छा. म्हणजे आता एखाद्याच्या मेंदूतली पाण्यात राहणारे म्हणजे मासे ही जुनी संकल्पनाच मोडून पडली. त्याला ती पूर्णपणे नव्याने लिहावी लागेल. अगदी बरोबर. इथे झाडाला फक्त फांदी फुटत नाही तर झाडाचा आकारच बदलतो. आणि जेव्हा हे अचूकपणे घडतं तेव्हाच खऱ्या अर्थाने शिकणं अत्यंत अर्थपूर्ण होतं आणि ते आयुष्यभर लक्षात राहतं. हे ऐकायला खूप तार्किक वाटतं, पण मला ऑसुबेलच्या या संपूर्ण दृष्टिकोनात एक गोष्ट खटकतीये. काय खटकतीये? ही पद्धत खूपच शिक्षक केंद्रित किंवा माहिती देणारी वाटत नाही का? म्हणजे शिक्षक ट्रेलर दाखवणार, शिक्षक सांगणार की देवमासा सस्तन प्राणी आहे आणि विद्यार्थ्याने ती माहिती फक्त आपल्या मेंदूतल्या योग्य त्या कप्प्यात सामावून घ्यायची. यात विद्यार्थ्याने स्वतःहून काही शोधायचं नाही का? तो फक्त एक उत्तम श्रोता बनून राहतोय? अत्यंत महत्वाचा आणि रास्त आक्षेप आहे. आणि मानसशास्त्राच्या जगातही अनेकांना हाच प्रश्न पडला होता. याच विचारधारेतून जेरोम ब्रुनर यांची ज्ञानात्मक उपपत्ती समोर येते. जेरोम ब्रुनर? हो. ब्रुनर हे ऑसुबेलपेक्षा अगदी वेगळा विचार करत होते. त्यांच्या मते विद्यार्थी हा रिकाम्या भांड्यासारखा नाही ज्यात आपण फक्त योग्य पद्धतीने ज्ञान ओतत राहायचं. मग त्यांच्या मते विद्यार्थी कोण आहे? त्यांच्या मते विद्यार्थी हा स्वतः एक शास्त्रज्ञ आहे. शास्त्रज्ञ? हो. ब्रुनर यांनी शोध आधारित शिक्षण ही संकल्पना मांडली. डिस्कव्हरी लर्निंग. या पद्धतीत शिक्षक थेट उत्तर देत नाहीत. ते फक्त एक मार्गदर्शक असतात, एक इशारा किंवा हिंट देतात. आणि विद्यार्थी स्वतः प्रयोग करून, निरीक्षण करून आणि स्वतःच्या विचारशक्तीने उत्तरापर्यंत पोचतात. अगदी बरोबर. म्हणजे सुलतान माकडासारखं. त्याला कोणी सांगितलं नव्हतं की काठ्याजोड, त्याने ते स्वतः शोधलं. तसंच काहीसं. पण ब्रुनर यांनी हे शोधण्याचं कौशल्य मानवामध्ये कसं विकसित होतं याचे 3 स्तर सांगितले आहेत. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत आपण कसे शिकतो हे यातून स्पष्ट होतं. पहिला स्तर आहे क्रियात्मक स्तर. इनॅक्टिव्ह स्टेज, म्हणजे प्रत्यक्ष कृतीतून शिकणं. होय. या स्तरावर माहिती ही शब्दांतून नाही तर प्रत्यक्ष भौतिक कृतीतून स्नायूंच्या स्मृतीत साठवली जाते, म्हणजे मसल मेमरी. म्हणजे सायकल चालवायला शिकण्यासारखं.
कोणी एखाद्याला सायकल कशी चालवायची याची 1000 पानांची मॅन्युअल वाचायला दिली, तरी त्याचा काही उपयोग नाही. हो ना, जोपर्यंत प्रत्यक्ष सायकलवर बसून 2-4 वेळा पडत नाही तोपर्यंत तोल सांभाळता येणार नाही. पण मग हे फक्त लहान मुलांसाठीच असतं का? अजिबात नाही. आपण प्रौढ लोक जेव्हा एखादं नवीन सॉफ्टवेअर किंवा नवीन मशीन चालवायला शिकतो तेव्हा आपणही याच क्रियात्मक स्तरावरून सुरुवात करतो. आपण बटणे दाबून बघतो, चुकून बघतो. खरंच की. त्यानंतर येतो दुसरा स्तर, प्रतिमात्मक स्तर किंवा आयकॉनिक स्टेज. प्रतिमात्मक म्हणजे चित्रांवरून शिकणे? बरोबर. इथे प्रत्यक्ष कृतीची गरज नसते. एखादा आलेख, नकाशा किंवा चित्र पाहून संकल्पना समजून घेता येते. भारताचा नकाशा पाहून भारताचा आकार आणि सीमा समजू शकतात. त्यासाठी संपूर्ण भारत पायी फिरण्याची गरज नाही. एकदम लख्ख. आणि मग तिसरा स्तर कोणता? सर्वात प्रगत स्तर, भाषिक स्तर म्हणजे सिम्बॉलिक स्टेज. इथे माहिती शब्द आणि अमूर्त प्रतीकांच्या रूपात साठवली जाते. आता तुम्हाला चित्राचीही गरज नसते. अच्छा. स्वातंत्र्य किंवा लोकशाही हे शब्द वाचून त्याचा सखोल अर्थ समजतो, ज्याचं कोणतंही चित्र काढता येत नाही. हा प्रवास खरोखरच थक्क करणार आहे. स्वतःच्या स्नायूंच्या स्मृतीपासून सुरुवात करून ते भाषा व विचारांच्या अशा अमूर्त जगात पोहोचणं. पण या सगळ्याचा प्रत्यक्ष शिक्षणात कसा वापर करता येईल? त्यासाठी ब्रुनर यांनी एक अत्यंत क्रांतिकारक संकल्पना दिली. सर्पिल अभ्यासक्रम, स्पायरल करिक्युलम. सर्पिल अभ्यासक्रम. हो. त्यांच्या मते कोणतीही कठीण संकल्पना कोणत्याही वयाच्या विद्यार्थ्याला शिकवली जाऊ शकते जर ती योग्य स्तरावर मांडली गेली, म्हणजे कृती, चित्र किंवा शब्द. सर्पिल अभ्यासक्रमात एकच संकल्पना वाढत्या वयानुसार पुन्हा पुन्हा अधिक गुंतागुंतीने आणि विस्ताराने शिकवली जाते. जणू काही एका स्प्रिंगसारखं. आपण त्याच अक्षावर गोल फिरत असतो, पण प्रत्येक फेरीसोबत आपण अधिक उंचावर, अधिक सखोल ज्ञानाकडे जात असतो. अगदी तसंच. सुरुवातीला आपण केवळ गुरुत्वाकर्षणाचा अनुभव घेतो, म्हणजे पडणे. मग त्याचं चित्र पाहतो आणि शेवटी त्याचं गणितातील सूत्र सोडवतो. नक्कीच. थोडक्यात सांगायचं तर ब्रुनर यांची उपपत्ती हा पाठांतराकडून आकलनाकडे आणि निष्क्रियतेकडून सक्रियतेकडे जाणारा प्रवास आहे. क्या बात है. तर मग आजच्या या सखोल चर्चेतून आपण नक्की काय समजून घेतलं? आपण पाहिलं की शिक्षण ही काही नुसती घोकंपट्टी करण्याची किंवा सरळ रेषेत चालणारी कंटाळवाणी गोष्ट नाहीये. अजिबात नाही. सुलतान माकडाच्या उदाहरणातून आपण पाहिलं की आपला मेंदू मर्मदृष्टी मिळवण्यासाठी कसा धडपडत असतो. लेविन यांच्याकडून आपण शिकलो की आपल्या वर्तनावर आपल्या सभोवतालच्या जीवनक्षेत्राचा आणि परिस्थितीचा किती प्रचंड प्रभाव असतो. आणि सवय कशी अनफ्रीज करावी लागते. हो. आणि ऑसुबेल यांनी आपल्याला दाखवून दिलं की ज्ञानाचा पूल वापरून नवीन माहिती जुन्या माहितीशी कशी जोडायची, जेणेकरून झाडाची फांदी वाढेल किंवा पूर्ण झाडाचा आकारच बदलेल. तर ब्रुनर यांनी आपल्याला अत्यंत महत्त्वाची आठवण करून दिली की शिकणारा हा रिकामा भांड नसून त्याला सक्रिय शोध घेण्याची गरज असते. आणि हे सगळं केवळ शाळेतल्या मुलांपुरते किंवा परीक्षेपुरतं मर्यादित नाहीये. आज आपण ऑफिसमध्ये नवीन समस्या कशा सोडवतो, नवीन तंत्रज्ञान कसं आत्मसात करतो, किंवा अगदी आपली स्वतःची मतं कशी बनवतो, या सर्वांमागे याच ज्ञानात्मक प्रक्रिया काम करत असतात. आपण जगात वावरताना याच उपपत्तींचा नकळतपणे रोज वापर करत असतो. जेव्हा आपण एखाद्या कठीण प्रसंगातून मार्ग काढतो तेव्हा ती आपली मर्मदृष्टीच असते. बरोबर. आणि म्हणूनच हा सगळा रंजक प्रवास समजून घेतल्यानंतर जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखी गोष्ट समोर येते. कोणती? जर आपला मेंदू नैसर्गिकरित्याच मर्मदृष्टी मिळवण्यासाठी, परिस्थितीचा समग्र निरीक्षण करण्यासाठी आणि सक्रिय शोधातून शिकण्यासाठी डिझाईन केलेला असेल, तर आजच्या या युगात आपण स्वतःला कुठे ढकलत आहोत? बापरे, हा खूप मोठा प्रश्न आहे. हो ना. आज आपण तासनतास मोबाईलवर नुसते पडद्यावरचे शॉर्ट व्हिडिओ निष्क्रियपणे वरखाली स्क्रोल करत असतो. तयार उत्तरे आणि माहितीच्या या सततच्या भडीमारामुळे आपण आपल्या मेंदूची ती अनफ्रीजिंग होण्याची आणि स्वतः नवीन काहीतरी शोधून काढल्याचा तो क्षण अनुभवण्याची क्षमता तर मारून टाकत नाही होत ना. विचार नक्की करा.